नमस्कार. आपण दुसऱ्या दशकाला सुरुवात करणार. पहिल्या दशकामध्ये काय सांगितलं याचं खरं म्हणजे काही आता पुन्हा आढावा घ्यायला हवा अशातला भाग नाही. पण थोडीशी आठवण एवढ्यासाठी मनामध्ये करून ठेवायची की समर्थाने आपल्याला सावधगिरी पहिल्या दशकातच शिकवली आहे. म्हणजे पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी, हे पहिल्याच दशकामध्ये पहिल्याच ओळीमध्ये सांगितलं. कारण आपल्याला मनुष्य स्वभाव आपला आहे, आपण आरंभशूर असतो, सुरुवात तर करतो आणि मग पुढे आपल्याला कंटाळा येतो. आणि म्हणून सुरुवातीला सांगितलं आहे गोडी वाटावी म्हणून हा ग्रंथ भक्तीचा विषय महत्त्वाचा सांगणारा आहे. भक्तीने आपल्याला सर्व काही प्राप्त होतं असं पण सांगणार आहे. त्यामुळे भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्रावी हे ग्रंथी सांगितलं. पण त्याच वेळेला पूर्ण ग्रंथ पाहिल्या विणं उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी, असं पण सावध केलं. फायदा काय होईल तोही सांगितला. आळशीतेची साक्षेपी होती, पापितेची प्रस्तावती, निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गासी. पण त्याच वेळेला सांगितलं की तुम्ही मनामध्ये कुठला भाव ठेवला असेल तसं तसं होईल प्राप्त. आपण नेहमी उदाहरण घेतो की मंदिरात येणारा जर भगवंताच्या खरंच दर्शनाला आला असेल तर त्याला त्या दर्शनाच्या रांगेत उभं राहील, त्याचा नंबर लागेल, तो दर्शन घेईल, त्याला प्रसाद मिळेल, मनाला बरं वाटेल, हे सगळं होईल. पण हेतूच जर त्याचा वेगळा असेल, तो जो चपलात जर चोरायला आला असेल तर जयाचा भावार्थ जैसा तयासी लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास त्याची प्राप्त. काहीतरी आपला मत्सर धरून जर मनामध्ये असेल आणि आपण काही वाचणार असलो तर मग त्यातला आनंद आपल्याला मिळणार नाही. अशी पण एक सावधगिरी आपल्याला पहिल्या दशकात समर्थाने केली. श्रवणाचा काय फायदा होईल तोही सांगितलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर आज आपण दुसरा दशक सुरू करणार आहोत. या दुसऱ्या दशकाची मोठी गंमत अशी आहे, म्हणजे जसं पहिला समासात सांगितलं ना की निरनिराळ्या उपनिषद, वेदांत, श्रुती या सगळ्यांना आधार घेऊन मी हा ग्रंथ लिहिला आहे. तसं आजचा आता दुसरा दशक आपण अभ्यासायला सुरुवात केली की आपल्याला जाणवेल की गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये जे दैवी गुण आणि राक्षसी गुण असे भगवंतांनी आपल्याला सांगितले ना, त्याची आठवण आपल्याला होईल की चांगलं पण सांगितलं आहे आणि वाईट पण सांगितलं आहे. चांगल्या मार्गाने गेला भलं होईल, वाईट मार्ग कसा आहे याची पण कल्पना देऊन ठेवली. त्यामुळे आता जे 10 समास आपण अभ्यासणार आहोत यामध्ये दोन्ही गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या. असं आहे की साधारणपणानं लोकांनी दासबोध कधीच अभ्यासला नसला तरीसुद्धा लोकांना माहीत असतं की दासबोधामध्ये मूर्ख लक्षणं सांगितले. त्यामुळे अगदी लोकांना प्रिय असणारा, आपल्याला स्वतःला मूर्ख म्हणून घ्यायला तयार आपण नसतो तरी देखील आपण कुठे अडकतो आहे का याचा शोध घेणारा मूर्ख लक्षणाचा समास आपल्याला पाहायचा आहे. दशकाला नाव पण मूर्ख लक्षणाचं असं दिलं आहे. मला तर असं वाटलं की सगळ्या 10 समासांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं वाटलं समर्थाने मूर्ख लक्षणांचं असं दशकाला कशाला नाव दिलं, आत्मपरीक्षणाचा असं नाव दिलं असतं तर बरं झालं असतं. की या संबंध दशकामध्ये आपल्याला स्वतःचं परीक्षण करायचं आहे की खरंच माझ्यामधले अवगुण कोणत्या कोणते आहेत ते शोधून काढायचे, ते माझे मीच दूर करायचे. चांगले गुण कोणते आहेत ते लक्षात घ्यायचे, ते आपल्यामध्ये आत्मसात करून घ्यायचे. असा सगळा अभ्यास आपल्याला या दशकामध्ये करायचा आहे. पण दशकाला नाव दिलं मूर्ख लक्षणांचं आणि मग मनात असं आलं की मूर्ख नाहीत असा कालावधीच नसेल नाही का. समर्थांच्या वेळेला मूर्ख होते, आपण मंडळींनी त्या मूर्खपणामध्ये भरही घातली आहेत, म्हणजे लक्षणांमध्ये भर घातली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे माणूस आहे तर माणसाच्या भोवताली ही मूर्ख मंडळी असणारच. निरनिराळ्या लेखकांनी, तत्त्वचिंतकांनी, विद्वान लोकांनी मूर्खांना म्हणजे कुणाला मूर्ख म्हणायचं अशा प्रकारचं लेखन केलंही असेल. पण तरी देखील मूर्खाची सर्वमान्य अशी व्याख्या नाही करता येणार की या माणसाला मूर्ख म्हणावं. मूर्खपणा आपण म्हणून समजू शकतो, तो मूर्खपणा कधी कधी चांगली शहाणी माणसं पण करत असतात असं पण फार तर म्हणू. पण मूर्खाची म्हणून अशी व्याख्या नाही करता येणार. म्हणून मूर्ख लक्षणं समर्थ आपल्याला सांगणार की हे जर असेल ना तर त्याला मूर्ख म्हणायचं. तरी देखील समर्थांनी मूर्खाची व्याख्या जी केली आहे ती अगदी आपल्याला कोरून ठेवायला हवी. समर्थ म्हणतात जीवनात आपलं हित, आपलं कल्याण साधण्याची संधी असूनही
जो ती संधी साधून घेत नाही तो मूर्ख. आपलं हित कशात आहे, आपलं कल्याण कशात आहे, चांगलं काय आहे हे ज्याला कळतंय आणि तरी देखील तो त्याचा फायदा घेत नाही, त्याला मूर्ख म्हणायचं, असं समर्थाने या समासामध्ये पहिल्या समासात आपल्याला सांगितलं पण आहे. आता प्रश्न आला की आपलं हित कशात आहे ते कळलं पाहिजे. तर माणूस म्हणून जन्माला आलो आहे, तर आपलं हित, आपलं कल्याण, आपलं ध्येय हे आत्मज्ञान करून घेणं हेच असायला हवं. आपण जेव्हा पहिल्या दशकामध्ये परमार्थ स्तवन पाहिलं तेव्हा हा विषय पाहिला की आपलं ध्येय ते आहे. आपण माणूस पण जन्माला आलो आहे, अन्य जीवांना हे शक्य नाही आहे, तर आपण हे ब्रह्मज्ञान काय आहे, हे आत्मज्ञान काय आहे, हे ईश्वर म्हणजे काय आहे, याला समजणं, याला ओळखणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे, असा सगळा विचार आपण केला आहे. आणि म्हणून आत्मज्ञानाचा किंवा ह्या परमार्थाचा विचार जर करायचा असेल तर मग आपल्या हिताचं काय आहे ते आपण कळलं आपल्याला. मग त्या हिताचं जर परमार्थ असेल तर तो परमार्थ काय आहे तो कळायला हवा. तर अगदीच व्याख्या करायची झाली तर आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, परमार्थ याच्या उलट अज्ञान, किंवा दुसरं आपण म्हणूया की परमार्थाच्या उलट. आता समर्थ देणार आहेत ना उदाहरणं, लक्षात सांगणार आहेत ना, त्याच्या ठिकठिकाणी आपल्याला कळणार आहे. परमार्थाच्या उलट प्रपंच. आता प्रश्न आला की आपणच काही प्रापंचिक जन, प्रपंच आपण करतो आहोत आणि समर्थ तर परमार्थ करायला सांगणार आहेत, म्हणजे ती मुळातच आपली चूक झालेली आहे. त्या मूर्ख लक्षणांच्या लक्षणातलं हे मोठं लक्षण आहे. पण तरी देखील योग्य पद्धतीने प्रपंच करायला समर्थाने सांगितलेलं आहे. पुढे पुढे समर्थ आपल्याला सांगणार आहे की जो उत्तम प्रपंच करतो तो उत्तम परमार्थ करू शकतो. त्यामुळे लगेच की आपल्याला आपल्या मूर्ख लक्षणांमध्ये स्वतःला सामावून घेण्याची आवश्यकता नाही आहे. पण आपण लक्षात घेऊया की परमार्थ जर आपल्याला खरा कळायला हवा असेल तर प्रपंच करायचा, तो होतो, पण परमार्थ करावा लागतो. आणि त्याच्यासाठी म्हणून या समर्थ काय सांगतात त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे आता आपल्याला हे जे काही आपलं अज्ञान आहे, हे जे काही मूर्ख लक्षणातलं मूर्खपण आहे, हे आपल्याला आधी समजून घ्यायचं आहे आणि ते घालवून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आकाराचा विचार केला तर हा जो समास आहे ना तो जरा मोठाच आहे बरं का. मोठा अशा अर्थाने की ओव्यांची संख्या खूप आहे. सुरुवात करताना फार काही प्रस्तावनेमध्ये समर्थांनी ओव्या फार खर्च केलेले नाही आहेत. नुसतं पुन्हा एकदा गणेशाचं, शारदेचं, सद्गुरूंचं स्तवन केलं आहे ना, यशातला भाग नाही. त्यांना पुन्हा एकदा म्हणजे एक एक समास आधी सांगूनसुद्धा आता पुन्हा एकदा मी आता ग्रंथ सांगायला सुरुवात करतो आहे. तर माझ्या या ग्रंथ सांगण्याला तुमच्या सगळ्यांची अनुमती आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवेत म्हणून त्यांनी पुन्हा एकदा त्यांचं स्तवन केलं आहे. परंतु बाकी प्रस्तावना न करता लगेचच विषयाला हात घातला आहे आणि तिथपासून जवळजवळ 68-69 ओव्यांपर्यंत 200 लक्षणं मूर्खाची समर्थाने आपल्याला सांगितले आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की ती लक्षणं अभ्यासणं हा काही समर्थांचा आपल्याकडून हेतू नाही आहे. तरी समर्थांचं म्हणणं असं आहे की ही लक्षात घ्या, ऐका, आपल्यामध्ये ती नाही आहे किंवा आपल्यामध्ये ती असू नये ह्याच्यासाठी प्रयत्न करा, एवढ्यासाठी फक्त ती लक्षणं सांगितली आहेत. त्या लक्षणांचा अभ्यास म्हणजे लक्षणांचं ऐकायचं आणि ती सोडून द्यायची, ती असतील तर ती काढून टाकायची, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून मी म्हटलं की ह्या दशकाला आत्मपरीक्षणाचं असं म्हटलं असतं तर बरं झालं असतं. असो, पण आपण प्रयत्न करणार आहोत त्या परमार्थाला, त्या आध्यात्मिक जीवनाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा तो परमार्थ समजून घेण्यापूर्वी आपल्यातले दोष काढून टाकण्याचा आपला अभ्यास करायचा आहे आपल्याला. आणि तो आपण करू. उत्तम जे जे काही आहे, चांगलं जे जे की ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करू. याला एका अर्थाने आध्यात्मिक साधना, आता अध्यात्म ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत त्यामुळे ही साधना आहे की वाईट गोष्टी काढून टाकणं, चांगल्या गोष्टी घेणं हे आपल्याला करायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या वृत्तीमध्ये बदल घडवून आणायचा आहे. दासबोधाची जी फलश्रुती आहे ना ती हीच आहे. त्या फलश्रुतीचा विचार करून आपण आपल्या वृत्तीमध्ये बदल करूया, ती आपली साधना असेल. वृत्तीत बदल करायचा म्हणजे श्रवण केल्याचे फळ आहे. आपली क्रिया बदलली, आपण ऐकलं, संतांचं ऐकलं, सद्ग्रंथांचं ऐकलं तर आपल्या मनातले सगळे संशय दूर होतात. आपोआपच एका अर्थानं आपली ही आपल्याला जे ध्येय आहे किंवा आपल्याला देहाचं जे काही हितकारक आहे ते आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
आपल्या असं लक्षात येईल की या संबंध दशकामध्ये 5 अवगुणांचे आणि 5 उत्तम गुणांचे असे 10 समास आपण अभ्यासणार आहोत. म्हणजे किती समर्थाने मानवी मनाचा अगदी सूक्ष्म अभ्यास केला असं आपल्याला दिसत आहे. बारीक बारीक कंगोरे, चांगलं काय वाईट काय दोन्ही आपल्याला ते सांगतायत. इतका सूक्ष्म अभ्यास समर्थाने केला आहे की सामान्य तुम्ही आम्ही मंडळी कुठे कुठे नेमके अडकतो. जसं मगाशी मी प्रपंच शब्द म्हटला की तिथे आपण अडकतो, किंवा देहबुद्धी तिथे आपण अडकणार आहोत. जरा जरी आमच्या देहाला काही झालं ना की स्वाभाविकच आमचं दिनक्रम सगळा बदली होतो. कारण त्या देहामध्ये आम्ही खूप अडकलेलो आहोत. या देहबुद्धीत जखडलेल्या आम्हाला हळूहळू ह्याच्यातून बाहेर पडून आपल्याला ह्या आध्यात्मिक आध्यात्मिक साधना आपली पक्की कशी होईल. म्हणजे सोपं नाही आहे. मी नेहमी गमतीला म्हणते ना, गुडघा दुखतो आहे, गुडघा गुडघ्याचं बघेल. तर गुडघा गुडघ्याचं बघेल नाही, तो गुडघा माझा असल्यामुळे ते ममत्व आहे आणि त्यामुळे त्याची सगळी काळजी देखभाल घ्यावी लागते. तो दुखायला लागला तर काही दासबोध अभ्यासामध्ये मन रमत नाही. असं जे काही घडतं त्यामध्ये आपल्याला त्या देहबुद्धीतून बाहेर काढणं, प्रापंचिक सगळ्या ज्या काही येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणींवरती मात करता येणं, या सगळ्याचा विचार आपल्याला या समासामध्ये, या दशकामध्ये समर्थ करायला सांगणार आहेत. पहिल्या दशकामध्ये आणखीन एक गोष्ट आपण शिकलो त्याची पण आठवण करून देते की नरदेहाचं स्तवन पण केलं आहे. कारण त्याची आठवण होण्यासाठी की त्यावेळेला म्हणजे नरदेह स्तवनाच्या समासामध्ये समर्थांनी देहे परमार्थी लाविले तरीच त्याचे सार्थक झाले हे सांगताना पुढे स्पष्ट सांगितलं आहे, नाही तरी ते व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यूपंथे. तिथपासूनच ना समर्थांच्या अशा कडक शिक्षक असण्याच्या स्वभावाची आपल्याला ओळख पटते. ती खरंच आहे. स्पष्टपणे समजा नाही तरी ते व्यर्थाची गेले. मिळाला नरदेह आणि तो नाही लावला परमार्थाला तर तो व्यर्थ गेला. आणि पुन्हा आलायत म्हणजे जायचं आहेच. त्यामुळे आलात आणि गेलात भुवीला भार झालात, या पलीकडे काहीच घडलं नाही असं होईल. असा जो प्रापंचिक मूर्ख ते काय जाणती परमार्थ सुख असा प्रपंचात अडकलेला, देहबुद्धीत अडकलेला, नरदेहाचा योग्य उपयोग न करणारा, परमार्थाचा विचार न करणारा असा जो कोणी आहे, ह्याला काय परमार्थाच्या सुखाचं बोध होणार आहे, परमार्थाच्या सुखातला आनंद याला काय मिळणार आहे. त्या मूर्खाचे लक्षणं काही एक पुढे बोललेले असेल. ही प्रस्तावना पहिल्या दशकातल्या 10व्या समासामध्ये नरदेह स्तवनामध्येच समर्थाने केली आहे. आणि तेव्हाच आपल्याला सांगितलं आहे की पुढे याचं वर्णन मी करणार आहे. त्यामुळे मूर्खाची व्याख्या आधीच्या समासातच समर्थाने देऊन ठेवले की जो परमार्थाचा विचार करत नाही, केवळ प्रपंचामध्येच बुडलेला असतो. आणि असा जो कोणी आहे, म्हणजे नरदेह मिळाला आहे आणि तरी देखील ईश्वराचा विचारच ज्याच्या मनामध्ये येत नाही, आपलं जे काही नरदेहाचं ध्येय आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही, आपलं मौज मजा करावी, भोग भोगावेत, वासना पुऱ्या कराव्यात, पैसा मिळवावा आणि अशी ह्याच्यातच जो लिप्त झालेला आहे, ह्याला काय परमार्थातला आनंद कळणार आहे. हा येतो आणि जातो अशा प्रकारचं समर्थाने वर्णन करूनच ठेवलं आहे. आणि यावरून आपल्या लक्षात येईल की केवळ प्रपंचात सुख आहे असं मानणाऱ्याबद्दल मूर्खपण समर्थ सांगणार आहेत. केवळ प्रपंचाची आसक्ती आहे आणि स्वाभाविकच प्रपंचात आसक्त असणारा त्याच्या त्या प्रपंचाच्या अतिआसक्तीच्या मूर्खपणामुळे त्याला परमार्थाचं सुख जाणता येत नाही. त्या प्रपंचात आसक्त असणाऱ्या माणसाची लक्षणं म्हणजे मूर्खाची लक्षणं समर्थ आपल्याला या समासात सांगतात. मी मग अशी म्हटलं की 10 समासामध्ये 5 अवगुण आणि 5 गुण आहेत. तर खरंच आहे, जसं आपण आता मूर्ख पाहणार आहोत ही लक्षणं सांगूनसुद्धा समर्थ शेवटच्या ओळीत म्हणणार आहेत की मी काही एक आपला नमुना दाखल तुम्हाला सांगितले, अजून कितीतरी असतील. आणि खरंच आहे, कालावधी जसा जातो तसं या मूर्ख लक्षणांच्या यादीमध्ये माणूस भर घालतो आहे. ती कमी होण्याची काही शक्यता नाही आहे. आणि त्यामुळे ही सांगूनसुद्धा परत एकदा 10वा समास समर्थाने पढत मूर्खांची लक्षणं सांगण्यासाठी खर्च केला आहे. त्या पढत मूर्ख या नावामध्येच आलं की सगळा शिकला सवरलेला आहे, काय त्याचे परिणाम आहेत त्याला कळत आहे, तरी देखील जो अहिताचं वागतो, जो अकल्याणाचं वागतो त्याला पढत मूर्ख, शिकला सवरलेला मूर्ख असं समर्थाने म्हटलं आहे. त्याचीही बरीच लक्षणं समर्थ सांगणार आहे, ती आपण यथावकाश बघणारच आहोत. तर हे मूर्ख आणि पढत मूर्ख
हे 2 समर्थाने सांगितले. त्याशिवाय ते कुविद्या लक्षण सांगणार आहेत. आता विद्या सद्विद्या आपल्याला कळते, कुविद्या काय आहे तेही आपल्याला समर्थ सांगतील, की मला नाही मिळालं तरी चालेल पण तुला पण मिळता कामा नये, अशा प्रवृत्तीची काही मंडळी असतात. अशी जी कुविद्या आहे त्या कुविद्येचा पण विचार समर्थ करणार आहेत. सत्व रजतम यातल्या रजतमाचा पण विचार करावे. सत्वाचा कळावे पण सत्वाला आपण चांगल्या ह्याच्यात नेमूया. म्हणून मूर्ख, पढतमूर्ख, कुविद्या आणि रजतम अशा 5 अवगुणांच्या समासांचा विचार समर्थाने केला. आणि इकडे उत्तम लक्षणं सांगितली आहेत, विरक्ताची लक्षणं सांगितली आहेत, सद्विद्येची लक्षणं सांगितली आहेत, भक्तीची लक्षणं सांगितली आहेत आणि सात्विक माणसाची लक्षणं सांगितली आहेत. हे 5 जे आहेत हे आपली सद्गुण आहेत आणि या सद्गुणांचा विचार पण या समासात समर्थाने केलेला आपल्याला 2ऱ्या दशकात समर्थाने केला. तर असा हा छान आत्मपरीक्षणाचा आणि आपल्याला सगळ्यांना सहजपणे आवडणारा हा दशक आहे, की चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आहेत. वाईट गोष्टी आपल्याला नको आहेत, चांगल्याचा पाठपुरावा आपल्याला करायचा आहे, असं सगळं छान आपल्याला ऐकायला वाटेल अशा प्रकारचा हा दशक आहे. समर्थ आपल्याला सांगणार आहे की जे प्रापंचिक जन म्हणजे तुम्ही आम्ही, जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, त्यांना जर आत्मज्ञान नसेल किंवा आत्मज्ञान मिळावं याच्यासाठी त्याचा काही प्रयत्न नसेल, तर मग जे केवळ अज्ञान त्याची लक्षणं सांगतो आहे. मूर्खाची लक्षणं असं म्हटलं असतं तरी मूर्खाची लक्षणं म्हणजे कुणाची, तर आपण लक्षात घ्यायचं की आपण प्रापंचिक आहोत. पण प्रापंचिक असून प्रपंचामध्ये लिप्त न राहता आपल्याला आत्मज्ञान कसं मिळवता येईल याच्यासाठी आपण हे जर केलं नाही तर ते आपलं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानाची लक्षणं म्हणजे मूर्खाची लक्षणं. बऱ्याच ठिकाणी समर्थ बद्ध शब्द वापरणार आहे. त्या बद्धाच्या लक्षणांचा विचार केला म्हणजे मूर्ख लक्षणांचा, असं पण आपल्या लक्षात येईल. प्रत्येकजण असं असतं ना की आपण सगळेच जण स्वतःला नक्कीच शहाणे समजत असतो आणि मूर्खपणा असेल असतो दुसऱ्याचा असतो. आपण काही मूर्खपणा करत नाही, आपण सगळे शहाणे, प्रत्येकजण स्वतः शहाणा आणि दुसरा मूर्ख. आणि मग दासबोधात तर एवढी लक्षणं सांगितली आहेत. पण आता ही सगळी लक्षणं जेव्हा आपण वाचू तेव्हा आपल्याला धाडस होणार नाही की आपण फार शहाणे आहोत आणि बाकी सगळे जग मूर्ख आहे असं होणार नाही. तर जीवनामध्ये आपल्याला एक चांगली आपलं कल्याण करण्याची संधी आहे, त्या संधीचा आपण फायदा घ्यायचा. तो जो फायदा घेता आला नाही तर नेमकं काय आहे, ते अज्ञान आहे, ते बद्धपण आहे, ते मूर्खपण आहे. अशी जी काही व्याख्या आहे त्या व्याख्येचा आपल्याला विचार करता येईल. आपण आपली तपासणी करायची दोषांची, बद्धपणाची, या सगळ्या मूर्ख लक्षणांची आणि अज्ञान दूर करायचं. हा खरा ही सगळी लक्षणं सांगण्याचा समर्थांचा हेतू. पहिल्या 3 ओव्यामध्ये मग अशी म्हटलं तसं पुन्हा एकदा गजाननाला, ओंकार स्वरूप गजाननाला, शारदेला विनंती केली समर्थाने आणि तू माझ्या अंतःकरणात वास करावास, म्हणजे हा जो काही ग्रंथ मी लिहिणार आहे माझ्या या सगळ्या कामाला तू बळ द्यावं, शक्ती द्यावं. सद्गुरूंना पण विनंती केली. वंदोनी सद्गुरू चरण, मी ह्या ओव्यांचा उल्लेख पुन्हा करण्याचं कारण मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की संबंध दासबोधामध्ये एवढ्या एकाच ठिकाणी समर्थाने आपले सद्गुरू श्रीराम यांचा प्रत्यक्ष उल्लेख केला आहे. बाकी सद्गुरू शब्द सगळीकडे आला आहे. सद्गुरू वाचो मी सापडे ना सोय, ही गोष्ट अगदी खरीच आहे. पण इथे समर्थ आपल्याला वंदोनी सद्गुरू चरण करून रघुनाथ स्मरण असा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यागार्थ मूर्ख लक्षणं बोली येणं, मूर्ख लक्षणाच्या त्यागासाठी हे मी जे काही सांगणार आहे याच्यासाठी मी वंदन करतो सद्गुरूला, म्हणजे रघुनाथाला, श्रीरामाला मी वंदन करतो. पुन्हा 4, 5, 6 या 3 ओव्यांमध्ये मग अशी म्हटलं तसं की पहिला समास मूर्खांचा, 10वा समास पढत मूर्खांचा. तर ही श्रोत्यांनी लक्षणं ऐकायची, त्याच्यावर विचार करायचा. दोन्ही मूर्ख लक्षणं पण ऐकायची, पढत मूर्ख लक्षणं पण ऐकायची आणि आत्मज्ञान नाही किंवा प्रपंचच पूर्णपणानं खरं आहे आणि प्रपंचातच जे अडकलेले आहेत, जे प्रापंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान, त्यांची लक्षणं असं सांगितलंच आहे. त्यामुळे आपण त्याच्यात कुठे नाही होत ना, ते आपल्याला तपासायचं आहे. खूप वैयक्तिक गोष्टींचा वैयक्तिक जीवनामध्ये आपण काय काय कुठं कुठे मूर्खपण करतो याची यादी समर्थाने
खूप दिलेली आहे. आता ह्या जवळजवळ 7व्या-8व्या ओवीपासून ते अगदी संबंध सभा संपेपर्यंत 72व्या ओवीपर्यंत आपल्याला असं लक्षात येईल की समर्थांचं अगदी सूक्ष्म निरीक्षण आणि या सूक्ष्म निरीक्षणातून लोकांचा केलेला त्यांनी अभ्यास आणि त्यावरून त्यांनी हे केलेली सगळी यादी, त्यामुळे ती लक्षणं वाचणं आणि आपण समजून घेणं एवढं किती सोपं आहे. मग आपण त्याच्यातून विचार असं करायचा की सगळी लक्षणं सगळ्या ओव्या नाही वाचणार, काही ओव्यांचा आपण विचार करायचा, काही लक्षणं बघायची, पण याच्या मागचा समर्थांचा हेतू काय आहे तो आपण समजून घ्यायचा. 350 वर्षापूर्वी समर्थांनी जे आपल्याला सांगितलं ते आत्ता किती तंतोतंत आपल्या अनुभवाला येतं आहे असं आपल्या लक्षात येईल. पत्नीला जो एकमेव जवळची व्यक्ती मानतो, आता पत्नीला एकमेव व्यक्ती मानतो म्हणजे आईवडिलांना ज्यांनी जन्म दिला आपल्याला, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी खस्ता खाल्ल्या, अशा आईवडिलांना जो विचारत नाही. 350 वर्षापूर्वी की वृद्धाश्रम नव्हते, पण त्यावेळेला समर्थांनी मनुष्य स्वभावाचा कसा अभ्यास केला आणि मनुष्य स्वभाव किती स्वार्थी आहे, माणूस किती स्वार्थी आहे आणि असा जो प्रपंचामध्ये लिप्त असणारा आहे, हा कांचन कामिनीमध्ये किती लिप्त होईल आणि पुढे पुढे जन्मदात्या आपल्या आईवडिलांना पण कसा विसरेल, असा जणू काही द्रष्टेपण हे समर्थांना तेव्हाच कळलं होतं की काय कोण जाणे. कारण त्यांनी कितीतरी ओव्या या विषयासाठी केल्या आहेत की जवळच्या नातेवाईकांना मानत नाही, आईवडिलांना मानत नाही, पत्नीलाच जीवनामध्ये अधिक महत्त्व दिलं जातं, किंवा जो सासूरवाडीला जाऊन राहतो म्हणजे अशा अनेक गोष्टी समर्थांनी ह्या बद्दल दिल्या. त्या वाचताना आपल्याला असं वाटतं की ही मूर्ख लक्षणं आहेत, म्हणजे ह्या अशा प्रकारचं वर्तन करणं चुकीचं आहे असं समर्थांना सांगायचं आहे. कुलशीलतेचा विचार न करता एखाद्या मुलीशी विवाह करणं, विवाह झाल्यानंतर परस्त्रीशी काही संबंध ठेवणं. आता ह्या अशा ओव्या वाचल्या ना की असं वाटतं की आपण वाचतोय आत्ता, हे आत्ता तर भोवताली सगळं आपल्याला असं दिसतं आहे आणि ते बरोबर पण आहे. पण त्यावेळेला पण, तर त्यावेळेला असं होतं का, तर असं एवढ्या मोठ्या संख्येने नसेलही कदाचित. परंतु हे जे की संतांचं दृष्टेपण आहे त्याच्यातून आपल्याला कळतं की येणाऱ्या काळामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या गोष्टीला तोंड द्यावं लागणार आहे त्याचा विचार संत मंडळींनी केलेला दिसतो. अलीकडे असं असताना की माणसाला ना काही चुकीचं वर्तन करताना, गैरवर्तन करताना काही वाटेनसंच झालेलं आहे. आपण काही चुकीचं वागतोय असं वाटत पण नाही. कोणत्याही मार्गानं पैसा कमवावा आणि त्या पैशाच्या जोरावर आपल्याला हवं तसं वर्तन करावं, अशी जी की एक म्हणजे आणि असं करणं म्हणजे जणू काही अधिकारच आहे आपला, अशा प्रकारचं सगळं भोवताली आपलं वातावरण दिसतं. पैसा आणि उपभोग यामध्ये सगळी मंडळी लिप्त झालेली आहेत आपल्याला दिसेल. आणि मग असं वाटतं की ही प्रगती आहे का? एखादा माणूस श्रीमंत असणं, एखादा माणूस प्रगत असणं म्हणजे काय, तर त्याच्याजवळ पैसा आणि तो मन मानेल तसा त्याचा उपभोग घेतोय, हा निकष आहे का? तर खरं म्हणजे नाही, हा काही निकष नाही. कडकच शब्द वापरायचा आहे तर तुकाराम महाराजांनी याबद्दल अनेक कडक शब्द वापरले. तुकाराम महाराज म्हणतात, आग लगो तया सुखा, जेळे विठ्ठल न ये मुखा. ज्याच्या मुखातून भगवंताचं नामच येत नाही त्याला किती का सुख मिळत ना, आग लागो तया सुखा. थोडा कडक का तुकारामांचा अभंग, पण समर्थांनी सुद्धा आपल्याला असंच सांगितलं आहे की हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ. जो पत्नीच्याच पाशामध्ये अडकलेला आहे आणि द्रव्याची जपमाळ, जो द्रव्यासाठीच आपापलेला आहे, पैसा आणि पत्नी, कांचन आणि कामिनी, आणि सत्संगाचा दुष्काळ याच्यातच अडकल्यामुळे सत्संगाचा, संत सहवासाचा, सद्ग्रंथांचा संबंधच नाही. याचं काय होणार, तर या नावं बद्ध म्हणजे या नावं मूर्ख असं समर्थ पण आपल्याला सांगतात. त्यामुळे तुकाराम महाराज झाले काय किंवा समर्थ झाले काय, सगळ्या संतांचं सांगणं सारखंच आहे की हा जो पैसा आणि पत्नी किंवा कांचन आणि कामिनी किंवा हा सगळा प्रपंच आणि तो प्रपंच अधिक सुखावं होण्यासाठी, भोगायला मिळण्यासाठी लागणारा पैसा आणि तो पैसा कुठल्याही मार्गानं मिळवणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यासाठी समर्थांनी आपल्याला सावध राहायला सांगितलं. मूर्ख लक्षणं सांगण्यामागचा समर्थांचा हेतू हा आहे. नाथांनी पण म्हटलं आहे, अर्थापोटी, अर्थ म्हणजे पैसा का मिळवण्यापोटी
इतका मागे लागतो की अर्थापोटी नाही परमार्थ. माणूस पैसा 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 एवढं करतो की त्याला परमार्थाला वेळच मिळत नाही. अर्थापोटी स्वार्थ घडत असे आणि मग पैसा मिळवण्यामध्ये येणं केनं मार्गाने, मग तो विपरीत मार्ग असला तरी त्याचे भूलच पडते, कारण पैसा मिळणार असतो. असा जो कोणी आहे, त्यामुळे ते नाथ सांगतात की असं असेल तर अर्थ नको माझे मनी म्हणे एका जनार्दनी. नको रे बाबा, त्या पैशाच्या भानगडीत मला पाडूच नको, अशी प्रार्थना नाथांनी पण आपल्या सद्गुरूंकडे केली असं दिसतं आपल्याला. त्यामुळे या संतांचं सांगणं आपण ऐकलं पाहिजे आणि छान अल्पसंतुष्ट ज्याला म्हणतात ना, तसं राहता आलं पाहिजे. आपली भूक जी आहे ती भागवली जाते ना, अशा प्रकारचा विचार, योग्य भूक भागवली जाते ना, अशा प्रकारचा विचार करून पैशाच्या मागे न लागणं. पण आपल्याला असं दिसतं की चांगली चांगली म्हणजे चांगली माणसंसुद्धा त्या पैशाच्या मागे जातात आणि अडकतात. जसं आपण म्हणलं, आता आपण चौथा दशक पाहणार आहोत, तेव्हा समर्थांचा कीर्तनकार प्रवचनकारांबद्दल काय राग येतो पण आपल्याला कळणार आहे की कीर्तन करायचं म्हणजे काय, तर संत काय सांगतात ते सांगायचं. आणि ते सांगताना आपण जर तुम्ही बिदागी सांगणार असलात तर कसं चालेल, कारण ते आपलं काहीच नाही आहे. आपण फक्त पोस्टपर आहोत. यांनी दिलेली मनी ऑर्डर त्याच्याकडे पोचती करायची, एवढंच आपलं काम आहे, बाकी काम नाही आपलं. त्याच्यासाठी मिळणारा जो काही सरकारचा पगार आहे तो आपल्याला मिळतो आहे, परंतु याच्याकडून ते अधिक अधिक कसं मिळेल असा जो कोणी प्रयत्न केला तर ते किती चुकीचं आहे, ते किती भ्रष्ट करणार आहे, हे आपल्याला पुढे पुढे पण समर्थ वारंवार आपल्याला देणारच आहेत. इथे पण आपल्याला ते त्याच हेतूने मूर्ख लक्षणं सांगतायत की असं करणारा केवळ पैशाच्या मागे कुठल्याही मार्गाने पैसा मिळाला की झालं आणि त्या पैशातून भोग भोगता आले की झालं, अशी वृत्ती असणं हे मूर्खपणाचं आहे. खरंच आहे, पैशाने माणसाला सुख मिळतं असं जर वाटत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. सगळी श्रीमंत माणसं मुळीच सुखी नसतात. त्या पैशाने काही सुख मिळतं असं नाही. पैसा आणि पैशाचा उपयोग यात माणूस जर अडकला तर तो अगदी नीच पातळी गाठतो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे सगळ्या जीवनमूल्यांपासूनची जी घसरण आहे ना, ती घसरण या कांचन कामिनीच्या माध्यमातून होत असते. म्हणून या मूर्ख लक्षणांचा समर्थ आपल्याला अभ्यास करायला सांगतात. आता हे जसं भोग भोगणं, विषय भोग भोगणं, या भोग भोगीन किंवा या विषयांमध्ये मग्न नाही, माझ्या मनासारखं मी वागेन असं जे आहे, यांनी जीवन सफल होईल असं जर एखाद्याला वाटत असतं तर तेही शक्य नाही आहे. भोग भोगण्यासाठी सुद्धा शरीर किती साथ देणार ना. त्यामुळे त्याचाही काही खरं म्हणजे आनंद, समाधान, सुख याला उपयोग होत नाही. आणि म्हणून या विषयांपासून दूर राहिलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला मूर्ख लक्षण सांगणार समर्थ सांगतात. सद्गुण अंगी बाळगले पाहिजेत, अवगुणांचा त्याग केला पाहिजे, तर आपलं जीवन यशस्वी होईल. ह्याच्यात आपलं हित आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. यासाठी समर्थ मूर्ख लक्षणं सांगतात. अवगुणांचा करून त्याग जेडे धरीला संत संग. किती सोपं करून सांगितलं आहे की एक तर अवगुणांचा त्याग करायचा आणि संतांचा संग धरायचा. तयासी बघ बोली जे साधक ऐसा. खरं खरं साधक याची व्याख्या काय आहे, तर व्याख्यात दोनच गोष्टी, तरी अवगुणांचा त्याग करायचा आणि संतांशी संग घ्यायचा की तो साधक याच्यात झाला. आता पुढे आपण पाहणार आहोत बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध, तर तो बद्ध तर मूर्ख लक्षणामुळे कळणारच आहे. मग त्याच्यातून या आपल्याला आत्मज्ञानाचा नेमकं आत्मज्ञान काय आहे हे समजून घ्यायची जिज्ञासा निर्माण होईल आणि मग आपण साधक होऊ. तर साधक होण्यापर्यंत या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्यांनी संत संग धरला पाहिजे, या अवगुणांचा त्याग केला पाहिजे. इतक्या दोनच गोष्टी समर्थ आपल्याला सांगतात. आणि असा साधक आहे तो सहज पुढलं सिद्धापर्यंतची प्रगती गाठू शकतो, असं पुढे आपल्याला येईलच. असे 200 लक्षणं, 1-2 नाही, समर्थनीय 200 लक्षणं आपल्याला या समासात सांगितलेली आहेत. आता तिथं आहेतच, पुढे पुढे आता मूर्खाची पण सांगणारच आहेत. पण होतं असं की काही दोष आमच्याजवळ आहेत किंवा हे अशी काही लक्षणं आमच्याजवळ आहेत, काही अवगुण आमच्याजवळ आहेत. हे आधी आम्हाला अवगुण आहेत हेच मान्य होत नाही. म्हणजे सुधारण्याचा प्रश्नच नाही ना, आधी आहेत हे आम्हाला मान्य असायला हवं की अरे हो, या माझ्या चुकीच्या गोष्टी आहेत, या मला बदलल्या पाहिजेत, असं आपल्याला वाटायला ते चुकीचं आहे आणि ते आपल्याजवळ आहे हे तर लक्षात घ्यायला पाहिजे. पण तसं घडतच नाही. आणि मग असं ज्याचं नाही आहे, ज्याला अवगुणच काय आहेत ते कळत नाही आहे, त्याच्याबद्दल खरं विचार करण्याचं काही कारणच नाही. ज्याला अवगुण कळलेत आणि सुधारण्याची इच्छा आहे
त्याच्याबद्दल हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे आपले अवगुण ओळखणं, सद्गुणांगी बाळगणं, ते अवगुण दूर करण्याचा प्रयत्न करणं. सुरुवातच कशी करायची, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की इतरांबद्दलच्या निंदा आहे ना, ती दूर करायची नाही, कधीच करायची नाही. कुणाही बद्दलचं वाईट गोष्ट आपण सांगायची नाही. खरं तर असं होतं की कोणी नवीन श्रोते असतील तरच त्यांना नवीन वाटेल. अदरवाईज मी अनेकदा हा प्रसंग सांगितलेला आहे की आपल्या ठाण्यामध्ये असणाऱ्या उपनिषदांचा अभ्यास करायला आम्ही कसे गेलो आणि तिथे आम्हाला काय सांगण्यात आलं याबद्दलचा किस्सा मी अनेकदा सांगितला आहे. तर पहिलं हेच सांगितलेलं आहे की ज्याला उपनिषदांचा अभ्यास करायचा आहे किंवा सद्ग्रंथांचा अभ्यास करायचा असं आपण म्हणूया, किंवा आत्ता म्हटलं तसं की अवगुण सोडायचं आहेत आणि संतसंग करायचा आहे, तर पहिली गोष्ट काय करायला पाहिजे, तर पहिली गोष्ट अशी करायला पाहिजे की आपल्याबद्दल चांगलं बोलायचं नाही आणि दुसऱ्याबद्दल वाईट बोलायचं नाही. आता येणारच आहे, आपली आपण करे स्तुती स्वदेशी भोगे विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, पुढे येणारच आहे होई. तर आपली आपण स्तुती करायची नाही, मीच काय तो शहाणा, मलाच काय ते येतं, तो मी शब्द आपल्या लेखनातून आणि आपल्या बोलण्यातून वापरला जाणार नाही असाच प्रयत्न करायचा. त्यामुळे माझ्याबद्दल बोलायचं नाही, आपली स्तुती करायची नाही आणि दुसऱ्याबद्दल वाईट बोलायचं नाही. ही सद्गुण अंगी बाळगण्याची सुरुवातीची खूण आहे असं आपण लक्षात घ्यायला हवं. समर्थ पण आपल्याला नेमकं हेच सांगतात. हळूहळू हे आपल्याला जमलं की मग आपल्या अंतःकरणात सर्वांबद्दलचा जो एक प्रेमाचा भाव आहे तो वाढीला लागेल. प्रेम वाढीस लागणं म्हणजेच द्वेष दूर होणं. सगळ्यांबद्दल प्रेम असेल, कुणाचबद्दल द्वेष, मत्सर, कटुता, स्पर्धा या गोष्टी येणारच नाही. असं हळूहळू हळूहळू आपली स्वतःची प्रगती होईल. हळूहळू देहभाव कमी होईल. सगळ्या विषयांची जी काही विषय, भोग या गोष्टींमध्ये जी आवड आहे ती क्षीण क्षीण होत जाईल आणि मग असं त्या अंतःकरणामधलं जे द्वंद्व आहे ते संपेल. अगदी निर्मळ चित्ताने स्वाभाविकच आपल्याला जे आत्मज्ञानाचं ध्येय गाठायचं आहे तिथे आपल्याला जाता येईल. तर सुरुवात काय हवी, तर स्वबद्दल बोलायचं नाही आणि दुसऱ्याबद्दल वाईट बोलायचं नाही. स्वतःबद्दल माणूस वाईट बोलत नाही ना, चांगलंच बोलतो ना, त्यामुळे स्वतःची स्तुती करायची नाही, दुसऱ्याबद्दल काही वाईट बोलायचं नाही. हा फार मोठा महत्त्वाचा प्रारंभ मूर्ख लक्षणांपासून जर आपल्याला दूर जायचं असेल तर करायचं. यासाठी समर्थाने मूर्ख लक्षणं सांगितली. अलीकडे आणखीन एक गोष्ट आपल्याला फार दिसते की एवढ्या तेवढ्या कारणावरून, फार काही कारणं खूप अशी नसतात, एवढ्या तेवढ्या कारणावरून माणसं वैतागलेली असतात, त्रासलेली असतात, त्यांच्याशी बोलायचं मूड नसतो, काहीतरी धुसफूस असते. कारणं अगदी समजा आपला एखाद्या जवळचा कोणी मित्र असेल आणि आपण प्रयोग करून बघायला हरकत नाही, आपल्याला कळेल की असं जेव्हा क्लासिक असतं तेव्हा सहज विचारावं की बाबा काय झालं. आणि मग खरीच मैत्री असेल ना तर त्याची जी अशांतता आहे, तो जो काही त्रास आहे, तो जो काही वैताग आहे, तो सहज बोलून दाखवणं. आणि मग लक्षात असं येतं की तशी काही कारणं फार मोठी अगदी त्रासाची, वैतागाची त्याची फार नसतात. काय झालं असं विचारतं, सहज सांगतो काही नाही रे, हल्ली काय कोणी काही बाहेर जावं तर लोकं चांगलं वागत नाहीत, घरात राहावं तर मुलं आपलं ऐकत नाहीत, शेजारी आपलं ऐकत नाहीत, ऑफिसमध्ये बघावं तर लोक मागे पाय खेचतात वगैरे वगैरे. अशा काही ना काहीतरी आपल्या त्रासाच्या कामांची यादी एखादा माणूस देतो. बरं, हा माणूस असा असतो की त्याला म्हणा की ह्या सगळ्या त्रासापासून जरा थोडं शांतपणानं राहायला जा रे, 4 दिवस कुठेतरी तीर्थस्थानी किंवा हिल स्टेशनला कुठेतरी जाऊन ये, बरं वाटेल तुला. तर तिथे सुद्धा तो गेला तर मोठा जो मुळातच अशांत आहे त्याला तिथे जाऊन सुद्धा मोठं काही बरं वाटतं अशातला काही भाग नाही. अगदी थंड हवेच्या ठिकाणी गेला तरी तिथे सुद्धा तो तक्रारी करायला लागेल, चहा गरमच नाही मिळाला, जेवण तुकारच होतं, काय हॉटेलचं पैसे एवढे घेतात पण नुसती अस्वच्छता आहे, काहीतरी त्रस्तपणा असल्याचं. आता लक्षात असं येईल की ह्या ज्या सगळ्या गोष्टी वैतागण्याच्या, त्रास होण्याच्या ज्या की आहेत, या सगळ्या बाहेरच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींनी आपण आपलं त्रस्तपण कशाला करून घ्यायचं. आता ही जी मूर्ख लक्षणं आपण वाचणार आहोत ना, त्याच्यात पण आपल्या लक्षात येईल की बऱ्याचदा आपला जो त्रास आहे, आपल्याला जे होणारी कटकट आहे, जे काय आपला वैताग आहे, हा सगळा वैताग दुसऱ्यांच्या चुकांमुळे किंवा दुसऱ्याच्या वागणुकीमुळे, बाह्य गोष्टींमुळे होत असतो.
समर्थ आपल्याला सांगणार आहेत की थोडंसं आतमध्ये वळा, अंतर्मुख व्हा. या सगळ्यामधून जर बाजूला व्हायचं असेल तर ज्या ही जी कारणं आहेत, ही कारणं की आपण बदलू शकणार नाही ती सोडून द्यायची. आणि मग काय करायचं, या आपल्या मनाला थोडं आत वळवायचं, अंतर्मुख करायचं. आणि मग ह्या सगळ्या ज्या बाहेरच्या गोष्टींनी आपण आनंद मिळत नाही आहे, तो आत डोकावलं की आपल्या लक्षात येईल की अरे आतच ही शांती आहे, तिथेच फक्त मिळेल, बाहेर कुठेच आपल्याला शांतता मिळणार नाही आहे. आत वळवलं मन, अंतर्मुख केलं तर आपल्या लक्षात येईल की अरे खरंच शांत राहणं, शांत राहून या बाहेरच्या सगळ्या गोष्टींचा त्रास न करून घेणं हे आपल्याला अंतर्मुख झालं तर शक्य आहे. मूर्ख लक्षण ऐकताना वाचताना आपल्याला हा पण विचार करायचा आहे की का समर्थ एवढी मूर्ख लक्षणं सांगितली असतील. तर ह्या सगळ्या बाहेरच्या त्रासाला जर आपल्याला खरंच त्या त्रासाचा त्रास करून घ्यायचा नसेल तर आपण आत डोकावायचं, अंतर्मुख व्हायचं, आत दृष्टी वळवली की सगळा आनंद मिळेल. खरं आहे, काही जगावर चिडून उपयोग नाही. लोकांनी कसं वागायचं ते आपण ठरवायचं नाही. त्यामुळे त्यांचे दोष घालवण्यापेक्षा आपण अंतर्मुख व्हावं, आपला विचार करावा, शांती शोधावी, प्रयत्नपूर्वक शांतता प्राप्त होईल, आनंदाचा अनुभव आपल्याला होईल. थोडं आपण संतांचं ऐकूया. ही मूर्ख लक्षणं ती आधी तर मी सांगणारच आहे. काही मूर्ख लक्षणांचा विचार आपण करणारच आहोत. पण काय हेतूने समर्थांनी हे सगळं सांगितलं असेल आणि मग आपल्यामध्ये हे आत्मपरीक्षण करून काय काय बदल करण्याचा हेतू समर्थांचा आहे ते आपण लक्षात घ्यायला हवं. तर आत्ता आपण असं म्हटलं की संतांचं पण ऐकलं पाहिजे. आता संतांचं आणि सद्ग्रंथांचं ऐकलं पाहिजे, थोडंसं ऐकलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. का संतांनी हे सगळं सांगितलं असेल? ते म्हणतात की आत आत वळून बघा, आनंद आतच आहे, शांती आतच आहे. त्याचा जवळून आपण विचार केला पाहिजे. यासाठी समर्थांनी मूर्ख लक्षणं सांगितली आहेत. मग असं असेल तर संतांचं ऐकायचं म्हणजे काय? थोडं तरी ऐकायचं म्हणजे काय? तर कसं असतं की आपण समजा म्हटलं, आपण शाळेमध्ये विज्ञान शिकताना आपण शिकलो आहे की प्रकाशकिरणांचा वेग एका सेकंदाला 1,86,000 मैल असतो. आपण काय ते मार्क मिळण्यासाठी पाठ केलेली गोष्ट आहे, आपल्याला येतो आहे, प्रूव्ह करायला जायचं नाही आहे. शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे, आपण त्याच्यावर विश्वास टाकलेला आहे. पृथ्वी गोल आहे, ती स्वतःभोवती फिरते आहे, ती सूर्याभोवती फिरते आहे, आपण अगदी मान्य केलेलं आहे. आपल्याला तसंच घडतं का हे विचारायला जायचं नाही. हे अगदी एकदम मान्य केलेली गोष्ट आहे. माणूस चंद्रावर जाऊन आलेला आहे, आपण मान्य केलेली गोष्ट आहे. शब्दांच्या सत्यावर वैज्ञानिकांच्या, या शास्त्रज्ञानांच्या केलेल्या शोधावर आपला पूर्णपणानं विश्वास आहे. मला असं म्हणायचं आहे की एवढा तरी विश्वास, हाच असा विश्वास आपण टाकलेला आहे. आपण काही शोध घ्यायला जात नाही. खरंच असं घडलं का? त्याची काही आपल्याला आवश्यकताच नाही वाटत. अगदी बरोबरच आहे. तसंच आपण संत सांगतायत त्याच्यावर विश्वास. कर्मसिद्धांत म्हणजे काय? आता समर्थ आपल्याला सांगतायत की आपण अंतर्मुख व्हा किंवा आपले जे काही दोष आहेत ते ओळखा, ते दोष काढण्याचा प्रयत्न करा, संतांची संगत धरा, ईश्वराचा शोध घ्या, आत्मज्ञान म्हणजे काय आहे ते ओळखून घ्या, ते आपलं ध्येय आहे ते ठरवा, ते आपल्या हिताचं आहे ते करा, पुनर्जन्म म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, हे सगळं जे काही संत सांगतायत त्याच्यावर पण आपला विश्वास ठेवायला काय हरकत आहे. हे सारं सत्य आहे असं म्हणणारे वाल्मिकी आहेत, वशिष्ठ आहेत, व्यास आहेत, शंकराचार्य आहेत, ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम आहेत, समर्थ आहेत, यांच्या सगळ्या. बरं, त्यांचं सांगणं कसं आहे, सर्वभूत हिते रता आहे, सगळ्या भूतमात्रांच्या कल्याणासाठी ते हे सांगताहेत. आणि मग असं जर सगळ्यांच्या कल्याणासाठी ते सांगता आहेत, बरं अलौकिक प्रज्ञा असणारे आहेत आणि अशा मंडळींवर आम्ही विश्वास ठेवायचा की नाही? तर एवढा तरी विश्वास, जो आपण विज्ञानावर विश्वास ठेवतो तेवढा तरी विश्वास आपण यांच्या सांगण्यावर ठेवावा. म्हणून समर्थ अवगुण सांडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती, या समर्थांच्या सांगण्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणखीन एक समर्थ म्हणजे आता आपण काय म्हणायचं, गुगलवरती किंवा AIवरती विश्वास टाकतो. काहीही आपल्याला प्रश्न येऊ दे किंवा कुठल्याही प्रश्नाबद्दल आपल्याला सत्यासत्यता पडताळून पाहायला लागू दे की आपण गुगलकडे जातो किंवा AIकडे जातो. समर्थ म्हणतात वेळ मिळेल तेव्हा, त्यावेळेला हे दोन्ही नसेल म्हणून समर्थ वाचनाकडे आपल्याला ओढावतात की वेळ मिळेल तेव्हा आपण सद्ग्रंथांचा अभ्यास करावा, अधिकाधिक ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा.
भरपूर वाचन करावं, भरपूर लेखन करावं. प्रसंगी प्रसंगी अखंड मला एका मैत्रिणींनी शंका विचारली की बघा, प्रसंगी अखंडित वाचित जावे. प्रसंगी म्हणजे काय, प्रसंग पडल्यावर नाही. प्रसंगी याचा अर्थ संदर्भासहित तर ग्रंथ वाचावेतच, पण अखंडित वाचावेत. अखंडित अभ्यास करावा आणि जे काही संदर्भ ग्रंथ आहेत ते प्रसंग पडेल तेव्हा ते पण वाचावेत. सतत वाचावेत, सतत लेखन करावं. अशा सगळ्या गोष्टी समर्थाने आपल्याला याच्यात सांगितल्या. हे सगळं का, तर हे सगळं का, याचं कारण जी मूर्ख लक्षणं 2-100 आपल्याला समर्थ सांगत आहेत, त्या सगळ्या 2-100 लक्षणांपासून आपण दूर राहायला हवं यासाठी. आता काय काय मूर्ख लक्षणं सांगितली, तर आता आपण म्हटलं तसं कांचन कामिनीबद्दल तर सांगितलीच होती, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. स्तुतीचं आपण पाहिलं, आपण आपली करी स्तुती. समर्थ म्हणतात, अशी स्तुती केली ना तर स्वदेशी भोग विपत्ती. आणि वडिलांची म्हणजे मोठ्या माणसांची. आता कीर्ती याचा अर्थ आपल्या वडिलांचं मोठेपण सांगायचं नाही असं नाही, पण त्याचा फायदा करण्यासाठी नाही सांगायचं, ह्याच्यासाठी आपलं कर्तृत्व आपण दाखवायचं असं ते सांगतात. काही आपल्या चुकीच्या सवयी असतात, त्या चुकीच्या सवयींसंबंधी अनंत ओव्या, अनंत लक्षणं समर्थाने या समासात दिले. समजा अकारण हास्य करी, अकारण हास्य करी, विवेक सांगता न जरी, जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख. 3 अर्ध्या चरणामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. उगाच्या उगाच हसणारा, वेडेपणा चांगली नाही ही सवय. विवेक सांगता न धरी, आपल्याला कुठे थांबायचं कळलं पाहिजे. साध्या साध्या गोष्टी असतात, परक्या ठिकाणी गेलो तर एखादा पदार्थ आवडला असला तरी अति डोळ्यात येईल असं खाऊ नये, असं समर्थ आपल्याला हळूच सुचवतात की ठीक आहे ना, दिसायला चांगलं दिसत नाही. अशा काही वाईट सवयींचा पण उल्लेख समर्थाने मूर्ख लक्षणावर केला आहे. जो बहुतांचा वैरी, आपण सगळ्यांशी आपलं मैत्रीपूर्ण असं वागणं असायला हवं. बघावं तो आपला काहीतरी ना आपल्याबद्दल वाईटच बोलतोय की आपल्याशी मैत्री करायला आवडतच नाही, असं नाही उपयोगाचं. त्यामुळे खूप जणांशी कुणाशी वैर न ठेवता मैत्रीपूर्ण वर्तन आपलं कसं असं व्हावं. खूप साऱ्या म्हणजे बहुत जागते जन, सगळी माणसं जागी आहेत. काही सभेचं स्तवन केलं आहे मागच्या 6-7 दशकामध्ये समर्थाने, की 4 माणसं काही विचारासाठी एकत्र आलेली आहेत, अशी बहुत जागते जन आहेत. तयामध्ये करी शयन, परस्थळी बहुभोजन तो एक मूर्ख. स्वयनेणे परोपकार, अपकाराचा अनोपकार, करी थोडे बोले फार तो एक मूर्ख. आता ह्याच्यात लक्षात येतं की स्वयनेणे परोपकार, आधी तर दुसऱ्याला काही मदत करायला जायचंच नाही. स्वयनेणे परोपकार करायला जायचंच नाही. कोणाच्याही मदतीला गेलं नाही तर आपल्या मदतीला कोण येणार आहे, असे असतात माणसं. त्यामुळे स्वयनेणे परोपकार. बरं, समजा अपकाराचा अनोपकार, समजा आम्हाला कोणी मदत केली तरी देखील त्याची परतफेड करायला जायचंच नाही. आपल्याला वाटतं, पण अशी माणसं समाजामध्ये असतात. करोना काळामध्ये आपण अनुभव घेतला आहे. मला अशा 2-4 लोकांनी त्या 2 वर्षामध्ये असं फोन करून विचारलेलं आहे की अमक्या अमक्याला आमच्या घरातले कुठे करोना झाल्यामुळे हॉस्पिटलला ठेवलं आहे, तर तुमच्याकडे संघाची मुलं जातात ना हो, त्यांचं काही सामान औषधं द्यायला. अरे, संघाची मुलांना काय, ती काय तुमच्या आमच्यासारखी माणसं नाहीत का, की त्यांना करोनाची भीती नाही का? ती परोपकार म्हणून जात आहेत, दुसऱ्याला मदत करायची म्हणून ते हे कामं करत आहेत. पण आपल्या मुलांना सांगायचं नाही, आपल्या नातेवाईकांना सांगायचं नाही, पण तुमची फोन करून विचारायचं की आहे ना आपल्याकडे किती यंत्रणा, संघाची मुलं करतात ना मदत. अरे का, अशा प्रकारचा स्वभाव असणारी माणसं असतात. मग त्यांचं काय करावं, तर असं स्वयनेणे परोपकार, अपकाराचा अनोपकार. पुढे म्हणतात, करी थोडे बोले फार, करायचं काहीच नाही आणि बडबड मात्र खूप. मी याव करीन, मी त्याव करीन, मी असं केलं, मी तसं केलं, स्वतःचं सर्व गुणगौरव. तर असं आहे मूर्खपणाची लक्षणं समर्थ सांगतात. पुढे म्हणतात, स्वच्छतेच्या संदर्भात समर्थाने खूप सारी मूर्ख लक्षणं आपल्याला दिली. आपल्याला आश्चर्य वाटेल की किती निरीक्षण आहे. दंतचक्षू, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्याला दंतचक्षू आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काल जयाचे मलिन. अवयवांच्या स्वच्छतेबद्दल तर सांगितलंच, पण वस्त्रसुद्धा स्वच्छ, नीटनेटकं, टापटीप धुतलेलं असं असायला हवं, अशाबद्दल समर्थ खात्री होत्या. बघणाऱ्याला आपल्याकडे बघून आनंद झाला पाहिजे. स्वच्छतेच्या दृष्टीनं पण समर्थ सांगतात. किंवा औषधं न घेणे असूनही व्यथा, काही दुखणं आहे आणि औषध घ्यायचंच नाही,
बरं एवढं पण नाही, औषध तर नाहीच घ्यायचं आणि पथ्य न करी सर्वथा पथ्य पण करायचं नाही. आपण म्हणतो पण अशी खूप मंडळी असतात, समोर गुलाबजाम दिसला तर म्हणतात मी घेतली डायबेटीसची गोळी. म्हणजे इन्शुलिन घ्यायचं आणि मस्त ताव मारायचा. ह्याला काय म्हणायचं? जसं औषध महत्त्वाचं आहे, इन्शुलिन घेणं महत्त्वाचं आहे, तसं पथ्य पण महत्त्वाचं आहे. पण पथ्य न कधी सर्वथा. आता याला मूर्ख नको का म्हणायला? किती किती उदाहरणं समर्थ आपल्याला देतात. विद्यावैभव नादनं, पुरुषार्थ सामर्थ्य नामानं, कोरडाचं आहे अभिमान, तो एक मूर्ख. की स्वतःजवळ काही नाही. काही कुणी आपल्याला विचारावं, विद्या नाही, वैभव नाही, पैशाची मदत करायला कोणी आपल्याकडे घ्यायला येणार नाही, कुठल्या प्रकारचा पुरुषार्थ नाही, कुठल्या सामर्थ्य नाही, असं कोण आपल्याला विचारणार आहे? काहीतरी आपल्याजवळ गुण पाहिजेत ना, तर आपल्या भोवती लोकं येणार. नुसताच अभिमान बाळगण्यात काय अर्थ आहे? समर्थ अगदी योग्य जागा दाखवत आहेत की अशी सगळी लक्षणं असणाऱ्या मंडळींना आपल्याला काय करायचं आहे, तर हे ओळखायचं आहे आणि ती सगळी लक्षणं बाजूला करायची आहेत. पुढे म्हणतात जसं आपण आता परोपकाराचं पाहिलं ना, की कुणाकडे उपकार घ्यायला उपकार करतच नाही, तर हे परपीडेचे मानी सुख, परसंतोषाचे मानी दुःख, गेले वस्तूचा करी शोक, तो एक वर्ग. आपण किती अडकतो बघा. एखादी वस्तू आपल्या हातून हरवली गेली, चोरली गेली कुठून, की आपल्या मनाला ते लागून राहतं. आणि समर्थात गेले वस्तूचा करी शोक, गतम न शोचा, जे गेलं ते गेलं, त्याचा शोक नाही करायचा, पण आपल्या मनातून ते जात नाही. मग हे आपलं मूर्ख लक्षणातलं लक्षण आहे. मग ते आपलं गेलं पाहिजे. जेव्हा केव्हा आपल्याला आठवण होईल तेव्हा तेव्हा काय करायचं, आपल्याला पुढे पुढे जसा जसा दासबोध आपण हे करणार आहोत ना, तसं कळणार आहे की आपल्याला अशा प्रकारचं जेव्हा चुकीच्या गोष्टींची बोच आपल्याला लागेल की अरे हे का परत परत मला आठवत आहे, हे आपल्याला विस्मरण करायचं ना, हे विसरायचं आहे ना, मग तरी का बरं आपल्याला आठवत आहे, मग त्या त्यावेळी मी काय करावं, ते पण आपल्याला समर्थ सांगणार आहेत. इथे पण ते सांगतात की परपीडेचे मानी सुख, दुसऱ्याला त्रास देण्यात ज्याला सुख वाटतं, किंवा परसंतोषाचे मानी दुःख, दुसऱ्याचं चांगलं झालं तर आम्हाला दुःख होतं, असा जो स्वभाव आहे, हा स्वभाव मूर्ख लक्षणातला आहे. की असं नाही होता का, दुसऱ्याच्या सुखात पण आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. दुसऱ्याला काही त्रास झाला तर आपल्याला त्याचे कष्ट वाटले पाहिजेत. लगेच त्याचा त्रास दूर करण्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि हे सगळं न जमणं म्हणजे मूर्खपणच आहे, बद्धपणच आहे. हे जमलंच पाहिजे आपल्याला. काही काही गोष्टी तर समर्थ आपल्याला सांगतात की किती चुकीच्या किंवा वाईट दिसेल अशा गोष्टी असतात. दोघे बोलत असती जिथे, तिसरा जाऊन बैसे तिथे. काहीतरी दोघांचं बोलणं चाललं आहे, काही विशेष त्यांच्या त्यांच्या आपापसातल्या काही व्यवहाराबद्दल असेल, काही महत्त्वाच्या विषयाबद्दल असेल, तर अशा दोन माणसांचं बोलणं जिथे चाललेलं आहे तिथे आपण बोलायला खरं म्हणजे जाऊच नाही. तर एखाद्या माणसाचा स्वभाव असते, काय चाललं आहे, तर दोघे बोलत असे जिथे, तिसरा जाऊन बैसे तिथे. बरं जायचं तर जायचं, तर आपला व्यवहार तिथे कसा असला पाहिजे, आपलं वागणं तिथे कसं असलं पाहिजे, तर असं दुसऱ्याला आवडणार नाही अशा प्रकारचं वर्तन करू नये. समर्थ वर्णन करून सांगतात की दोघे बोलत असे जिथे, तिसरा जाऊन बैसे तिथे, डोई खाजवी दोन्ही हाते, तो एक मूर्ख. की आपलं वागणं कसं असावं, चार माणसाला आपण कसं राहावं, कसं बोलावं, कसं वागावं, या सगळ्या गोष्टी समर्थ आपल्याला सांगतात. मुलांसाठी तर आहेच, पण मोठ्यांसाठी पण आहे. अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, निगा न करी पुस्तकाची, हे तर मुलांसाठी वाटेल आपल्याला. पण समर्थ एवढं सांगून थांबत नाही आहेत. म्हणजे बरोबर आहे की वाचन कसं असावं, तर जसं जसं जे लिहिलं आहे तसं छानपैकी वाचावं. अक्षरे गाळून वाची हे काही बरोबर नाही आहे. आपल्या मनचं घालू नाही आहे, तिथलं असलेलं टाकू नये. निगा न करी पुस्तकाची, तो एक मूर्ख असं सांगितलंच आहे. पण त्याच्याशिवाय पुढे ते म्हणतात की आपण वाचिना आणि दुसऱ्याला वाचायला देईना, याला पण मूर्ख म्हटलं आहे. पुस्तकांचे कपाटाच्या कपाटं भरलेली आहेत, पण कोणालाही द्यायची नाहीत. आणि वरती असं म्हणायचं की लोकं नेतात आणि आणून देत नाहीत. माझे चुलत सासरे माझ्याकडे काही वर्ष होते, ते मला म्हणायचे कोणी पुस्तक, मी राग द्यावं, आपल्याला लागलं ना तर परत आपल्याला आणता येईल. त्यांनी नाही आणलं दिलं वेळेवर ना तरी नको देऊ दे, त्यांच्याकडे राहू दे, पण अजिबात मागूसुद्धा नाही आहे परत. हवं तर आपण परत राहावं. तेव्हा मला असं वाटायचं की हे काही बरोबर नाही ना.
एखाद्याला ती जबाबदारी वाटली पाहिजे की आपण कोणाचं पुस्तक आणलेलं आहे तर ते वेळच्या वेळेला परत दिलं पाहिजे, अशी जबाबदारी असली पाहिजे, असलं पाहिजे. पण हे दुसऱ्याने असलं पाहिजे ना. आपण जबाबदारी वागावं. पण समजा एखाद्याने नाही आणून दिलं तर काही त्याच्याबद्दल दुःख वागू नये. समर्थ सांगतात आपल्याला, आपण वाचिना आणि दुसऱ्याचं देईना. आपण काही रोज सगळी पुस्तकं कपाटात लिहून थोडीच वाचतोय. त्यामुळे द्यावं. दिल्याने आपलं वाढतं. आपण जेवढं दुसऱ्याला देऊ तेवढं आपल्याला भगवंत देतो आणि आपलं वाढतं. त्यामुळे कुठलीही वस्तू नाही म्हणूनही द्यावं, अशा प्रकारचं समर्थ आपल्याला लक्षण सांगतात. आणि एका अर्थानं कसं कसं मूर्ख लक्षणं कमी कमी करायची आणि स्वाभाविकच अवगुणांचा त्याग त्या मूर्ख लक्षणांचा त्याग करायचा. सांगायला गेलं तर 200 आहेत ना, त्यामुळे कुठे थांबायचं ते आपल्याला ठरवायलाच हवं. दुसऱ्याचा सल्ला मानायचाच नाही. समोर खड्डा आहे, दुसरा आपल्याला सावध करतो आहे, पण आम्ही मोठं शहाणे, त्यामुळे दुसऱ्याचं ऐकायचंच नाही. अशांचं काय करावं? तर समर्थ अशी मंडळी मूर्ख असतात. त्यामुळे संत काय सांगतायत, दुसरी मंडळी काय सांगतायत, मोठी माणसं काय सांगतायत, त्यांचं आपण ऐकावं आणि त्याप्रमाणे वागावं. आपले म्हणजे मैत्री तर असावीच, पण आपले लोक परके लोक असा भेद मानू नये असं पण ते आपल्याला सांगतायत. जसं दुसरं कोणी आपल्याला मदत करायला येईल याची वाट बघायची नाही, आपण प्रयत्न करायचे आणि दुसऱ्याने न बोलवता त्याच्या मदतीला जायचं. हे खरं चांगलेपणाचं लक्षण आहे. पण बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की लोक आपली तर मदत घेतात, परंतु आपल्या मदतीला मात्र येत नाही. ते जे आहे ते मूर्ख लक्षण म्हणून समर्थ आपल्याला सांगतात. आणखीन एक गंमतशीर गोष्ट समर्थ सांगतात की घरामध्ये मोठा अगदी आवाज असतो, मी असं करेन, मी तसं करेन, मला हे येत आहे, मला ते येत आहे, पुष्कळ ज्ञानाच्या गप्पा मारतो. पण जेव्हा खरी वेळ येते, 4 माणसामध्ये काही सांगायची वेळ येते, तेव्हा मात्र बोलती बंद होते. असं जे आहे ते पण मूर्ख लक्षण आहे. असं नाही होता उपयोगी. आपल्याला 4 चौघामध्ये आपल्याजवळ जे काही आहे ते छानपैकी मांडता पण आलं पाहिजे, असं समर्थ आपल्याला सांगतात. अशा खूप साऱ्या गोष्टींनी समर्थांनी हा एवढा मोठा 72 ओव्यांचा मूर्ख लक्षणांचा समास आपल्याला सांगितला. शेवटच्या ज्या 3 ओव्या आहेत, या 3 ओव्यांचा विचार आपण केलं तर आपल्याला कळेल की एकदा समर्थ आपल्याला म्हणतात की श्रवणे चातुर्य बाणे, चित्त देवोनिया शहाणे. म्हणजे एका अर्थाने हे सगळं आता एवढ्या 70 ओव्या सांगितल्या, 200 जवळजवळ मूर्ख लक्षणं सांगितली, ही तुम्ही सगळी ऐकलीत आणि त्या सगळ्या ऐकण्याने नेमकं काय केलं, ती ऐकली आणि जे अवगुण होते, चुकीच्या गोष्टी होत्या त्या आपण काढून टाकायच्या, सद्गुण घ्यायचे. हे सगळं आपण करणार. हे कसं होणार? चातुर्याने हे करायचं. म्हणजे श्रवणे चातुर्य बाणे, ही सगळी 200 मूर्ख लक्षणं ऐकली, चातुर्य मनामध्ये आलं की काय केलं पाहिजे हे कळलं. चित्त देऊया शहाणे ऐकती सदा. जे शहाणे आहेत, जे चित्त देऊन ऐकलं आहे, त्यांच्यामध्ये नक्कीच बदल होणार आहे. अगदी चांगली गोष्ट आहे. आणि मग पुढे म्हणतात लक्षणे अपार असती. आता ही काय 200 म्हणजे काय कमी झाली का हो? म्हणजे कितीतरी गोष्टींचा मी उल्लेखच टाळला. म्हणजे असं वाटलं की काही काही ना काळानं कसे बदल होत गेलेत आणि आपल्याला ना ते चुकीचं आहे, पण हल्ली चुकीचं वाटेल असंच झालेलं आहे, असं पण झालं आहे. म्हणजे अगदी अगदी आत्ता पण मला चांगलं आठवत आहे की आम्ही शाळेत असताना, आम्ही शाळेत जेव्हा होतो त्यावेळेला आपले शिक्षक कधीच आपल्याला टॉकीजमध्ये, हॉटेलमध्ये, टपरीवरती चहा पिताना दिसलेलेच नाही आहेत. शिक्षकांची एक समाजामध्ये एक पद प्रतिष्ठा मार्ग असं होतं की त्यांनी या ठिकाणी नाही जायचं. पुढे पुढे काळ असा बदल झाला. हल्ली टपरीवरती अगदी विद्यार्थ्यांबरोबर सुद्धा चहा पिणारी मंडळी किंवा आणखीन सुद्धा काही असं आपल्याला दिसतं की वाईट वाटतं की हा असा समाज खाली खाली जात चाललेला आहे की काय असं वाटतं. शिक्षकांना एकेरी बोलणं, शिक्षकांबद्दल अशा प्रकारे एकेरी संबोधणं, ह्या अशा गोष्टी समाजाला नीच पातळीला घेऊन जातात असं आपल्याला दिसेल. त्यामुळे कितीतरी गोष्टी अशा वाटतात की समर्थांनी सांगितल्या नाही आहेत आणि आम्ही त्या लक्षणांची भरच त्याच्यात घातलेली आहे. पण कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्यांनी दाखवूनच दिलेल्या आहेत. आपली रस्त्याने खात जाणं ही गोष्ट समर्थांनी मूर्ख लक्षणामध्ये सांगितली. आज रस्त्यावर उघड्या टपऱ्या आणि रस्त्यावरच खाण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे
दंतचक्षू आणि घाण अशा स्वच्छतेच्या गोष्टी समर्थाने आपल्याला सांगितल्या. आपण करोना काळामध्ये लक्षात घेतलं की अरे खरंच साध्या साध्या स्वच्छतेच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. आणि आपल्याकडे पूर्वापार मला तर अगदी तुम्हा सगळ्यांनाच आठवतं आपल्या पिढीला की कुणाकडे समजा आपण लहान बाळाला भेटायला गेलो तर आपण कधीच त्या लहान बाळाला असं डायरेक्ट हातात घेतलेलं नाही. आपण ज्यांच्याकडे जाऊ तिथे हातपाय धुवायचे, स्वच्छ पुसायचे आणि मगच त्या बाळाला हात लावायचा, असं करण्याची पद्धतच होती. त्यामुळे काही गोष्टी समर्थांनी सांगितली आहेत आणि त्या आपण आचरणात आणल्या नाही आहेत. त्याचे परिणाम पण आपण भोगलेत. चपला घालूनच स्वयंपाकघरापर्यंत जाणं, बूट घालूनच जेवायला बसणं, किती किती अशा गोष्टी आहेत की ज्या आम्ही खरं म्हणजे ह्या तर आता चांगल्या आणि वाईट सवयींमधल्या गोष्टी आहेत. आपण समासाला सुरुवात केली तेव्हा आपल्या हिताचं काय, आत्मज्ञान वगैरे गोष्टी भेल्या आणि मग मूर्खलक्षणं वाचता वाचता आपण अशा चुकीच्या सवयींकडे आलो. तर या अगदी लहानपणापासून आपल्या अंगी बाळगणाऱ्या सवयी करत 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 आपण जर विचार केला तर समर्थांचे म्हणायचं आहे की सुरुवातीला वाईट सवयी जातील, चांगल्या सवयी लागतील. चांगल्या सवयी लागता लागता सद्गुण अंगीकारता येतील. मग आपल्या लक्षात येईल की अरे हा जो नरदेह आहे हा आपल्या आत्महितासाठी, आपल्या कल्याणासाठी आहे. मग आपलं कल्याण कशात आहे? तर आपलं कल्याण केवळ देहाच्या बुद्धीमध्ये नाही आहे. आपलं कल्याण केवळ पैसा मिळवण्यामध्ये नाही आहे, तर भोगामध्ये नाही आहे, विषयांमध्ये नाही आहे. मग आपलं कल्याण कशात आहे? तर आपलं ईश्वर म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे काय? खरं ज्ञान म्हणजे काय? माझा नरदेह कशासाठी मला आहे? असा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामध्ये आहे, असं सगळं आपल्याला लक्षात येईल. आणि हे सगळं सांगण्यासाठी आपल्याला हे मूर्ख लक्षणं समर्थन सांगितलं आहे. आणि मग पुढे समर्थ तुम्हाला म्हणतात, उत्तमती घ्यावी, मूर्ख लक्षणे त्यागावी. म्हणजे पुढल्या समासाची प्रस्तावना शेवटच्या 74व्या ओळीमध्ये समर्थाने केली. समर्थ म्हणाले की ही जी सगळी आत्ता सांगितली ही सगळी त्यागार्थ सांगितलेली आहेत. या सगळ्याचा त्याग करायचा. मग चांगलं काय? टाकून द्यायचं काय ते कळलं. चांगलं काय? ते आपल्याला मी पुढल्या समासात सांगणार आहे, असं सांगून पुढल्या समासाची प्रस्तावना समर्थ करतायत. एका अर्थाने आता वाईट सांगून जातं उत्तम काय आहे ते सांगायचं आहे. वाईट सांगता सांगता आपण ते का समर्थ सांगतायत हे पण सांगितलं. तसाच विचार आपण जर आता उत्तम लक्षणं सांगणार, उत्तम लक्षणं का समर्थ आपल्याला सांगतायत त्याचा पण विचार आपल्याला करायचाच आहे. त्यामुळे बरं असं आहे ना की वाईट गोष्टीला खूप ओव्या लागल्या बरं का. म्हणजे आता आपण 74 ओव्या असं म्हटलं की ह्याला लागल्या काय मूर्ख लक्षणांसाठी. आणि पुढला जो आपला समास आहे त्या पुढल्या समासाला उत्तम लक्षणं सांगायचे. पण उत्तम लक्षणामध्ये एवढ्या ओव्या नाहीत. म्हणजे जसं गीतेच्या ह्याच्यामध्ये मी म्हटलं तर अर्जुनाला सांगतात ना गीता, तर अर्जुनाला दैवी गुण सांगितलं ते पहिल्या 3 श्लोकात संपले आणि राक्षसी गुण भगवंताने सांगितलं ते खूप सांगितलं आहे. तसं इथं आहे की मूर्खलक्षणं खूप सांगितले आणि इथे आता उत्तम सांगायची नाही ती त्याच्या निम्मीच आहेत, 42च सांगणार आहेत. आणि 42 लक्षणं उत्तम ती सांगून कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे याचा विचार आपण शुक्रवारी करूया. तोपर्यंत आपण आपले आपले जे काही उणिवा, त्रुटी, कमतरता आहेत त्या दूर करण्यासाठी आधी ओळखूया आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करूया. बरं असं आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी अशा असतात की ह्या क्षणाला कळल्या, दूर करण्याचा प्रयत्न केला पुन्हा येऊन चिकटतात. तर त्या पुन्हा पण येऊन चिकटणार नाहीत अशी पण काळजी घेऊया. आणि मग लक्षात येईल अवगुण सांडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येते. ते उत्तम गुण अभ्यासिता येते काय आहे ते पुढल्या वेळेला घेऊन त्या उत्तम गुणांचा अभ्यास करू आणि असा आत्मपरीक्षणाचा दशक सुरुवात आज झाली आहे तो अभ्यासू. आज इथे थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदाय मा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो, स्वदेशहित रक्षणा विण तुझी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनुही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ. ओंकार करूया. स्वस्थ शरीर, शांत चेहरा, डोळे मिटून घ्यायचे, चालू असलेला श्वास सोडून द्यायचे.